खरं तर सुकरटवाडीमध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा एक पोस्टमन काका आहेत. ते आज येणार आहेत आणि ते एक वेगळं पत्र घेऊन आलेत. बघूयात ते कोणासाठी आहे. नमस्कार नमस्कार. बसा. कसे आहात साबळे? उत्तम. बरे आहात? तब्येत बरी आहे ना? हो हो आहे बरे. डॉक्टर आहे म्हणून विचारतो, बाकी काय नाही. एक पत्र आलंय मला. सगळ्यांसाठीच असावं असं मला वाटतं. कोणी लिहिलंय नावही नाहीये यावर. मी वाचून दाखवतो. आदरणीय 105 हुतात्म्यांनो, मुंबईसह महाराष्ट्र एकत्र राहावा म्हणून तुम्ही छातीवर गोळ्या झेलल्या. तुमच्या बलिदानामुळे महाराष्ट्र एकत्र राहिला. नकाशावर, पण मनाने महाराष्ट्र एक आहे का? सोलापूरचं पाणी लातूरला द्यायची वेळ आली तेव्हा राडा का होतो? नगर नाशिकचं पाणी जायकवाडीला द्यायला एवढी भांडणं का? आपला महाराष्ट्र आहे ना. लोकांनी महाराष्ट्रासाठी जीव दिला आणि आज आपण एकमेकांना साधं पाणी द्यायला तयार नाही. दगडाच्या देशा अशी आपली ओळख आहे, पण म्हणून तसंच वागलं पाहिजे असं आहे का? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो, पण हाच सह्याद्री मराठवाड्याच्या मदतीला धावून येत नाही. माणसं सोडा, सह्याद्रीचे डोंगर पण त्यांच्यामुळे पाऊस अडकतोय आणि मराठवाडा कोरडाच राहतोय. खोटं वाटेल, पण लातूरमध्ये महिन्यातून फक्त एकदा पाणी येतं नळाला. उन्हाळ्यात तर तेही नाही. बीड, उस्मानाबाद सगळीकडे असंच. फ्लॅटमध्ये राहणारे लोक टमरेल घेऊन जातात सकाळी उघड्यावर. घरात पाणीच नाही तर करणार काय? डोळ्यातलं सुद्धा पाणी आटलंय आता लोकांच्या. हे डोळे स्वच्छ भारत आणि भारताचं स्वप्न कसं बघणार? त्या विद्या बालनला कोणत्या तोंडाने सांगायचं की बाई आमच्याकडं तोंड धुवायला सुद्धा पाणी नाहीये ग? तिचं बघून पोरं म्हणतात, पप्पा जहा सोच वहा शौचालय. पप्पा म्हणतो ते सब ठीक है बेटा, मगर जरा पानी का भी सोच. आणि एवढा उन्हाळा बाहेरच जा. निसर्गाचा नाही, माणसांचा पण तेवढाच दोष आहे. मराठवाड्यात हजारो बारं होते, ज्यात 12 महिने भरपूर पाणी साठून राहायचं. आज सगळे बारव बुजलेले आहेत. त्याच्यावर लोकांनी घरं बांधली. बरं, प्यायला पाणी नाही, पण साखर कारखाने भरपूर. रोज लाखो लिटर पाणी लागतं या कारखान्यांना. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात एवढे साखर कारखाने कशाला? हे प्रकार म्हणजे घराला आग लावून शेकोटी करण्यासारखे आहेत. थोडा वेळ बरं वाटेल, पण नंतर रस्त्यावर यावं लागेल या उधळपट्टीमुळे. शेकडो वर्ष झाली पाऊस कधीच वेळेवर येत नाहीये. मराठवाड्यात अधूनमधून दुष्काळ असतोच. मग आपण आधीच पाण्याचं नियोजन करायला नको का? जातीपातीच्या एकगट्टा मतांचं नियोजन पुढारी बरोबर करून ठेवतात. मग पाण्याचं नियोजन का करता येत नाही त्यांना? मराठवाड्यातली माणसं पुण्या मुंबईत जाऊन सेटल झाली की अभिमान वाटतो, पण पुण्या मुंबईची माणसं मराठवाड्यात येऊन सेटल होतील असा मराठवाडा बनवूया असं का वाटत नाही? कारखान्यांना पाणी आहे,
दारू बनवायला पाणी आहे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूललाही पाणी आहे, मग लोकांना प्यायला पाणी का नाही आहे? आज जनता तहानलेली आहे. हुतात्म्यांनो, या महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही जीव दिलात. आम्ही एकमेकांना अडचणीच्या काळात पाणी सुद्धा देऊ शकत नाही. एवढी तरी बुद्धी द्या. आता पाणी फक्त आटत नाहीये, आता पाणी पेटतंय. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मराठवाड्यासाठी भांडणारे नेते देवाने हिरावून नेले. आणि पाऊस आभाळाने लपवून ठेवला. तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्याचं काम आहे असं समजलं जातं. मग बघूया कुणाला पुण्य करायचंय, पुण्य कमवायचंय. पण एक मात्र नक्की, अजूनही पाण्याच्या प्रश्नावर असंच राजकारण चालत राहिलं तर एक दिवस जनता या लोकांना रडवल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं रडवेल की यांच्याच अश्रूने प्रत्येक धरण भरल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. खरं तर कालपासून आम्ही या भागात आहोत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणारी माणसं या महाराष्ट्र दौऱ्यात वेगळी होती. तुमचं काम आम्हाला आवडतं. एक फोटो हवा आहे तुमच्याबरोबर. भाऊ कदम भेटतील का? पण रस्त्यावर जो माणूस भेटत होता, ज्या महिला भेटत होत्या, आज ज्या हॉटेलला राहत होतो तिथे सुद्धा माणसं भेटायला आली होती. त्यांचं एकच म्हणणं होतं, हा मंच तुमचा फार मोठा आहे. आता आम्ही ओरडून थकलो, लिहून थकलो, टी व्हीवर बोलून थकलो. निदान या मंचावरून तरी हा प्रश्न तुम्ही मांडा. मी कधी गहिवरच नाही माझ्या आयुष्यात, पण आज पहिल्यांदा झालंय. मला माहीत नाही का. आणि मी या सगळ्यांतर्फे, या कलाकारांच्या तर्फे हात जोडून विनंती करतो की आता वाट बघू नका, कारण यांच्या अश्रूचे बांध आता फुटायला लागलेत. कृपया. खरं तर या पत्रात एक छान लाईन होती की सह्याद्रीनं सह्याद्रीच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. पण असं काम समाजातलेच लोक करत असतात. लातूरमधल्याच अशा एक महिला आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे शीलाताई सूर्यवंशी. त्यांच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं आवर्जून. खरं तर महिलेला आधार असतो आपल्या पतीचा. तो जोपर्यंत काम करत असतो तोपर्यंत महिला बिनधास्त असते, निर्धास्त असते. पण आपल्या पतीचं छत्र हिरावल्यानंतर सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. समाजातल्या इतर महिलांसाठी आपण काहीतरी करूयात म्हणून त्यांनी शहरामध्ये कचरा वेचणाऱ्या मुली असतील, अनाथ महिला असतील, विधवा मुली असतील, त्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या शिवण क्लासचे धडे देतात. छोटे छोटे लघु उद्योग कसे करायचे याचे धडे त्या महिलांना त्या देत असतात. आणि यातून त्यांनी एक वेगळी बांधिलकी जपलेली आहे. मी मराठी, झी मराठी.